एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांवर नाराज, तर पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही, तर शिंदेंकडून नाराजी व्यक्त. कपड्याची बॅग आहे तर उघडून दाखवा, जी बॅग उघडली होती त्यात काय आहे ते स्पष्ट दिसतंय. मंत्री शिरसाट यांच्या स्पष्टीकरणानंतर राऊतांचा आभार. तर संजय शिरसाट यांना लाज वाटली पाहिजे. संजय शिरसाट यांना मान असेल तर त्यांची मानहानी होईल. शिरसाट यांना निवडून दिलेल्या जनतेची मानहानी होते. शिरसाट यांना खासदार अरविंद सावंतांचा टोला. संजय शिरसाट महायुतीमध्ये असल्यामुळे सेफ आहेत असं नाही. गैरप्रकार आढळल्यास आयकर विभाग त्यांच्यावर कारवाई करणार. भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा सूचक इशारा. संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार. मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाट यांची वकिलांसोबत चर्चा. पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर आता शिरसाट आक्रमक. शिंदेचे आमदार संजय शिरसाट यांना नोटीस आल्यानंतर त्यांचा खुलासा करणं गरजेचं. रावसाहेब दानवे यांचं विधान. तर कागदपत्र पैसे नसताना जर कुणी अनेक गोष्ट खरेदी करत असतील तर ते आर्थिक खात्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं. रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया. तर ज्याचे नगरसेवक जास्त त्यांना महापौर पद मिळावं. शिंदेचे शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांकडून आतापासूनच महापौर पदावर दावा. देवेंद्र फडणवीस उदार मनाचे तर ते मित्रांना महापौर पद देऊ शकतात. मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून रवींद्र चव्हाण यांचे मोठे संकेत. तर फडणवीसांची इतर पक्षातील नेत्यांना न्याय द्यायची भूमिका असेल तर चांगली बाब. पेडणेकरांची यावर प्रतिक्रिया. शिंदे फडणवीसांनी मिसिंग लिंकच्या कामाचा आढावा घेतलाय. 2022ला गेम चेंज झाला होता. फडणवीसांना गेम चेंजरची सवय आहे. गेम चेंजर प्रकल्पासंदर्भात प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदेंची मिश्किल प्रतिक्रिया. ज्याला उभं करेन त्याच्या नावाचं बटन दाबा, मग बघा बारामती कुठल्या कुठे नेतो. एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान. मुंबई पालिका भाजपच्या तावडीमध्ये जाणार नाही, कारण मुंबईतील मराठी माणूस पेटून उठलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांचं वक्तव्य. तर भाजपचं दुटप्पी धोरण असल्याची सावंतांची टीका. जयंत पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडलं, तर शशिकांत शिंदे आता नवे प्रदेशाध्यक्ष होणार. येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारणार. सत्तेसाठी जयंत पाटील पळून जातील असं मला वाटत नाही. जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर रोहित पवार स्पष्टच बोलले. नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या नावासंदर्भात 15 तारखेला निर्णय होणार असल्याचंही भाष्य. तर जयंत पाटील हे पक्षात अस्वस्थ नव्हते. खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया. जयंत पाटलांनी समर्थपणे राष्ट्रवादीची बाजू सांभाळली. आता पुढच्या काळामध्ये नवीन नेतृत्वाला संधी मिळेल. शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल. तर बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून हा घोटाळा केल्याचाही आरोप. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, तर विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे. रोहित पवारांची प्रतिक्रिया. बोरसे नावाचा डेप्युटी इंजिनियर एकनाथ खडसेंकडे 15 वर्ष होता. खडसेंनी अधिकाऱ्याला घरगड्यासारखा कामाला ठेवून घेतला. गिरीश महाजनांची खडसेंवर टीका. मंत्री गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना पुन्हा एकदा डिवचलं. एकनाथ खडसेंवर प्रश्न विचारल्यावर कोण एकनाथ खडसे असं गिरीश महाजन यांचं उत्तर. तर गिरीश महाजन हा मोठा माणूस आहे, त्यांना सत्तेचा माज आलाय. खडसेंचंही प्रत्युत्तर. शिंदे दिल्लीला गेले त्या दिवशी शहा त्या ठिकाणी नव्हते. जे घडलं नाही ते घडलं म्हणून सांगणं चुकीचं. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया. कोरोना काळामध्ये अनेक नेते घरी बसून होते. कोरोना काळात मोहोळ यांनी चांगलं काम केलं. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुरलीधर मोहोळ यांचं कौतुक. केंद्रात मंत्री व्हायला थोडा वेळ लागतो, पण अण्णा अनपेक्षितपणे केंद्रात मंत्री झाले. मुरलीधर मोहोळ यांच्याबाबत चंद्रकांत पाटलांचं मिश्किल विधान. भरडावाडीतील शीतल सटाणेकरांचा कबुतरांच्या विष्ठेमुळे मृत्यू. कबुतरांमुळे हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिटीज हा आजार होतोय. कबुतरखान्यांवर आता बोलताना चित्रा वाघ यांचं विधान. भाजपा आमदार मंदा म्हात्रे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातली नाराजी दूर झाल्याची चर्चा. नेरूळमधल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमामध्ये दोन्ही नेते एकत्र. नगर मनमाड महामार्गासाठीचं खासदार निलेश लंकेंचं उपोषण मागे. रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यामुळे हे उपोषण मागे घेतलं. प्रहारचे अकोल्यातील जिल्हाध्यक्ष वसू यांच्या विरोधातील आरोप सिद्ध झाले, तर त्यांना पदावरून काढलं जाईल. दरम्यान शेतकऱ्यांना कुणी लुबाडत असेल तर त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही. प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंची प्रतिक्रिया.
जेजुरीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपचा मोठा धक्का. जेजुरी नगर परिषदेच्या 13 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. धुळ्यातल्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहातल्या रोकड प्रकरणी 2 जणांना अटक, तर खंडणी गोळा केल्याचा दोघांवर आरोप. धुळ्यातल्या विश्रामगृहातनं 1,84,00,00,000 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. पुणे बाजार समिती सभापतीपदासाठी 18 तारखेला निवडणूक, तर निवडणुकीआधीच प्रत्येक संचालकांना अर्धा खोका दिल्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न. दरम्यान या बैठकीत 2025 ते 26च्या जिल्हा वार्षिक नियोजनाचा खर्च याचा मंजुरी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जळगाव जिल्ह्याला रेकॉर्ड करायचा. जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक सदस्य आपलेच पाहिजेत, गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. तर पुण्यामध्ये यशवंत नाट्यगृहात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा. संगीत संन्यस्त खड्ग या नाटकातील प्रयोगादरम्यान वंचितच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. विरारमध्ये मराठीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडून रिक्षाचालकाला चोप. कार्यकर्त्यांनी मुजोरी करणाऱ्या रिक्षाचालकाला महाराष्ट्र आणि मराठी माणसाची माफी मागायला लावली. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या 3ऱ्या कन्या राजकारणात मैदानात. दरम्यान वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीमध्ये यशस्वी मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, सालेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा यामध्ये समावेश. तर नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान समाजसेवक, तर मालेगाव मध्यचे माजी आमदार आसिफ शेख यांचं पुन्हा वादग्रस्त विधान. गड किल्ल्यांना भेट द्या, मराठा साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाबद्दल जाणून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना वारसा स्थान मिळाल्यानंतर आता पंतप्रधान मोदींचं ट्विट करत आवाहन. ऐतिहासिक गौरवशाली क्षण, हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले. मुख्यमंत्री फडणवीसांकडून सुद्धा पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार. महाराष्ट्रातील शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानले मोदींचे आभार. महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण, अजित पवारांचं ट्विट. इतिहास जिवंत ठेवायचा आहे तर स्मरणात नाही, कृतीत सुद्धा हवा. जागतिक वारसा मिळाल्यानंतर शरद पवारांची ट्विट करत प्रतिक्रिया. केंद्र सरकारचेही मानले आभार. राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा. युनेस्कोच्या मान्यतेनंतर राज ठाकरेंचंही ट्विट. केवळ आनंद साजरा करू नये तर सरकारनं जबाबदारीचंही भान ठेवावं असंही आवाहन. किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन केलं पाहिजे, संभाजीराजे छत्रपतींची मागणी. गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आता राज्य सरकारनं आणखी ठोस पावलं उचलणं गरजेचं असंही मत. प्रतापगड किल्ल्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर आता सातारा जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण. जिल्हा प्रशासनाकडनं शिवतीर्थावर ढोल ताशे वाजवत आनंद व्यक्त. याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील उपस्थित होते. रत्नागिरीच्या दापोलीतल्या एका सुवर्णदुर्ग किल्ल्याची युनेस्कोच्या या जागतिकमध्ये वारसा यादीत नोंद. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून ताब्यात घेतला होता. कोल्हापूरच्या पन्हाळा गडाला जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळाल्यानंतर आम्ही समाधानी, मात्र आमच्यावर कोणते निर्बंध लावू नये, पन्हाळा गडावरील नागरिकांचं आवाहन. जळगावच्या 40 गावात छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांवरील तोफांच्या संवर्धनासाठी ना नफा ना तोटा या माध्यमातून काम सुरू. तर शिवशंभू प्रतिष्ठानच्या दुर्गसेवक अजय जोशी यांच्याकडून तोफ गाडे बनवण्याचं काम सुरू. दरम्यान हे तोफ गाडे ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर ठेवले जाणार आहेत. सोलापूरच्या बार्शीमध्ये घोड्यावर स्वार होऊन शाळेमध्ये येणाऱ्या आदर्श साळुंखेची मोठी चर्चा. एखाद्या दिवशी स्कूल बस न आल्यास आदर्श घोडा घेऊन शाळेत येतो. एवढ्या कमी वयात घोडेस्वारी शिकल्यामुळे आदर्शचं सर्वत्र कौतुक. सोलापूरमध्ये 84 वर्षीय आजीबाईंनी परसबाग फुलवली. तर परसबागेमध्ये 200 पेक्षा विविध प्रकारची फळं, झाडं, फुलं आढळल्यामुळे या ठिकाणी सर्वत्र हिवराई. दरम्यान लीलाताई हर्चेकर यांनी ही बाग फुलवली आहे. मुंबई महानगरात उबर शटल सेवा बंद. परिवहन विभागाकडनं ॲप आधारित वाहनांवर कारवाई सुरू. नियमांचं उल्लंघन करणारं हे ॲप आधारित बस, मोटारगाडी यासह बाईक टॅक्सीवर कायदेशीर कारवाई करण्यात. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5285 घरांसाठी 3 सप्टेंबरला सोडत. तर अर्जविक्री स्वीकृतीला आता उद्यापासून सुरुवात होणार.
मुंबईमध्ये अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार. उघड्यावर थुंकल्यास 250 तर उघड्यावर या ठिकाणी घाण टाकल्यास 500 रुपयांचा दंड बसणार. दरम्यान रस्त्यावर बेकायदेशीरपणे डेब्रिज टाकल्यास सुद्धा तब्बल 20,000चा दंड बसणार. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रात दमदार पाऊस. मुंबईतील जलसाठ्यानं 3 वर्षांचं हे रेकॉर्ड मोडलं. ठाण्यामध्ये फ्लिपकार्टनं नष्ट करण्यासाठी दिलेल्या कालबाह्य साहित्यांची विक्री. या प्रकरणी दोघांनाही अटक. शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. डोंबिवली एमआयडीसीमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा. रहिवाशांना आरोग्याशी त्यांच्या खेळ सुरू असल्याचाही आरोप. दूषित पाणी पुरवठा तातडीनं बंद करण्याची मागणी. वसई विरार पालिकेच्या रुग्णालयामध्ये 2.5 वर्षात केवळ 600 सामान्य शस्त्रक्रिया. पालिका रुग्णालयामध्ये विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा अपुऱ्या पडल्याचं चित्र. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल, तर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेदरम्यान ब्लॉक. मीरा भाईंदर पालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या 1,77,000 मालमत्ताधारकांनी या ठिकाणी घेतली कार सवलत घेतल्याचा लाभ. तर पालिकेनं पहिल्या तिमाहीमध्ये 113 कोटींची मालमत्ता कराची वसूली केली. वसई विरार महापालिकेकडून उत्सवांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू. तर मंडळांना सर्व विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी यामुळे मिळणं शक्य होणार. पुणेकरांची सध्या वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात 21 टीएमसी पाणीसाठा. पुणे शहरात सापडले 41 अनधिकृत होर्डिंग्स. तर आमच्या वॉर्डामध्ये एकही अनधिकृत होर्डिंग नसल्याचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ. अनधिकृत होर्डिंग्समुळे नागरिकांच्या जीवाला धोका. पुण्यामध्ये एटीएम मधून पैसे काढणाऱ्या दोघांची 1 लाखांची फसवणूक. तर खडकी येरवडा या भागातली घटना. येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल. पिंपरी चिंचवड पालिकेकडून राबवण्यात आला किड्स सायकल डे हा उपक्रम. तर हरित सेतू उपक्रमांतर्गत ही योजना राबवण्यात आली. आषाढीमध्ये एसटीला 35 कोटी 87 लाखांचं उत्पन्न. लालपरीच्या माध्यमातून अनेक भाविकांनी पंढरी गाठली. गतवर्षीच्या तुलनेमध्ये एसटीला 7 कोटींना अधिकचं उत्पन्न. खलिस्तानी दहशतवाद्यांवर अमेरिकेमध्ये एफबीआयची मोठी कारवाई. अपहरण प्रकरणामध्ये झालेल्या कारवाईत 8 जणांना अटक झाल्याची माहिती. हरियाणामध्ये भारतीय वायुसेनेतील स्क्वॉड्रन लीडर लोकेंद्र सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. राजस्थानामध्ये चुरूतल्या या फायटर जेटच्या अपघातात लोकेंद्र सिंग यांचा मृत्यू. तर अंत्यविधीला हरियाणाचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार यापैकी कुणीही उपस्थित नसल्यामुळे टीकेची झोड. लातूरच्या अहमदपूरहून निघालेले शेतकरी सहदेव होणाळे आणि सूर्यवंशी खांद्यावर नांगर घेऊन भिवंडीमध्ये पोहोचले. 450 किलोमीटरचा हा पायी प्रवास करत हे शेतकरी मंत्रालयात कर्जमाफीची मागणी करणार. कर्नाटक सरकारकडून आता बेळगावमध्ये सक्तीचं कानडीकरण सुरूच. तर महापौर, उपमहापौरांच्या गाडीवरील मराठी पाटी काढून लावली कन्नड पाटी. बेळगाव महानगरपालिकेवर सध्या भाजपची सत्ता. मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणारही नाही. भोजपुरी कलाकार पवन सिंगची मुजोरीची भाषा. तर मी मुंबईत राहतो. महाराष्ट्राचे लोक यूपी बिहारमध्ये काम करत नाहीत का, असंही केलं वक्तव्य. पुणे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी सोडला काँग्रेसचा हात. तर 16 तारखेला ते भाजपात प्रवेश करणार. हिंदीच्या मुद्द्यावरून मुंबईतल्या सेंट मेरी हायस्कूलनं राज ठाकरेंची माफी मागितली. शाळेनं पालकांकडे हिंदी शिकवण्यासंदर्भात मागवलं होतं संमतीपत्र. यानंतर आक्रमक मनसे कार्यकर्त्यांनी शाळा व्यवस्थापनाला जाब विचारल्यामुळे शाळेनं मागितली माफी. अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भात एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा अहवाल समोर. विमानाच्या इंजिनला इंधन पुरवठा बंद झाल्यामुळे दुर्घटना झाल्याचं अहवालात नमूद. नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये तब्बल 380 पानांचं आरोपपत्र दाखल. तर 8 आरोपींविरोधात सरकारची फसवणूक, कट रचणं या गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र. अहिल्यानगरमधील लोणी खुर्द हे गाव आता कडकडीत बंद. तर चिकन धुण्यासाठी वापरत असलेल्या पाण्यामध्ये विक्रेत्यांना लघुशंका केल्याचा आरोप. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचं शोरूम मुंबईमध्ये तयार. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 15 जुलैला या शोरूमचं उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी. तर 30 सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचं सरकारचं लक्ष. खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचा सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांचा उपमुख्यमंत्री शिंदेकडून आढावा. मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर्यायी रस्ता या वर्षी अखेरपर्यंत पूर्ण होणार. बदलापूर रेल्वे स्टेशनला टर्मिनसचा दर्जा मिळावा. माजी नगराध्यक्ष राम पातकरांच्या मागणीनंतर आता केंद्रीय मंत्री गडकरींचं रेल्वे मंत्र्यांना पत्र. भंडाऱ्याच्या मोहाडी शहरामध्ये घनकचरा कामगारांचं भीक मागू आंदोलन. तर 2 महिन्यांच्या पगारासह विविध मागण्यांसाठी कामगारांचं आंदोलन.
सांगलीच्या करगणीमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि आत्महत्येप्रकरणी ग्रामस्थांचं आंदोलन। संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी यासाठी ही मागणी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एलसीबीच्या आणि सायबर सेलचं कडक लक्ष। दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट करून 2 समाजात तेढ निर्माण करणाऱ्या 10 जणांवर कारवाई। बुलढाणा जिल्हा रुग्णालयातील एमआरआय मशीन अद्यापही बंदच। कोट्यवधी रुपयांच्या एमआरआय मशीन्स धुळखात पडून खासगी सेंटरमध्ये जाऊन महागडी तपासणी करावी लागत असल्यामुळे रुग्णांमध्ये संताप। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातल्या रायपूरमध्ये अवैध गर्भपाताची घटना। तर आयुर्वेदिक डॉक्टरच्या रुग्णालयामध्ये अवैध गर्भपात करत असताना जिल्हा शल्य चिकित्सकांचा छापा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2401 शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार। तर शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल तरच आता शासकीय योजनांचा लाभ मिळणार। नंदुरबार जिल्ह्यातल्या 1,65,000 लाभार्थी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतनं आता वंचित। तर वंचित राहिलेल्या या लाभार्थ्यांचं सर्वेक्षण करून केंद्र सरकारकडे यादी पाठवावी अशी वंचितची मागणी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची कामं रखडली। ठेकेदार अर्धवट काम सोडून पसार झाल्यामुळे योजना पूर्ण होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह। नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची पाठ। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पामध्ये केवळ 23% पाणीसाठा शिल्लक। नंदुरबार जिल्ह्यातील दमदार पावसामुळे पेरण्यांवर आता सध्या परिणाम। पेरण्या लांबणीवर जिल्ह्यामध्ये 30% पेरण्या अजूनही शिल्लक। धुळे जिल्ह्यामध्ये दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून कांद्याची साठवणूक। तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सध्या प्रति क्विंटल 500 ते 1000 रुपयांचा दर। पुण्यातल्या काळू धबधब्यावर सध्या अडकलेल्या पर्यटकाची सुटका। तर दोरीच्या साह्यानं या पर्यटकाला बाहेर काढलं। नाशिकच्या सिडकोमध्ये सरकारी नोकरीच्या आमिषाला फसलेल्या तरुणाच्या वडिलांची आत्महत्या। तर आरोपी सचिन चिखलेनं 1.25 कोटी रुपये लाटले। या घटनेप्रकरणी अंबड पोलिसांनी चिखलेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला। नवी मुंबईच्या उल्वेमध्ये एकाच दिवशी 5 दुकानांमध्ये चोरी। तर एकाच रात्री 5 दुकानांचं शटर कुलूप तोडून या ठिकाणी चोरी केल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। खोपोली जवळच्या बोरघाटात 4 चाकी आणि दुचाकीचा अपघात। तर अपघातामध्ये 2 महिलांचा मृत्यू। तर 4 जण गंभीर जखमी असल्याची माहिती। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये परांडा रस्त्यावर 2 भरधाव कारची धडक। तर अपघातामध्ये एकाचा मृत्यू। जळगावच्या मुक्ताईनगरमधील तरोडा रोडवर एसटी बसचा अपघात। दरम्यान अवैध गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या डंपरची धडक। अपघातात बसमधील 7 प्रवासी आणि चालक गंभीर जखमी।